समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा. अध्यक्ष, 2-3 दिवसापासून झाले चौपाटी बंद आहे. काय त्याचं नेमकं कारण आहे त्याच्या मागचं? गेले 2-3 दिवस जी चौपाटी बंद ठेवण्यात आली होती त्याचं मुख्यतः कारण म्हणजे तिथं होणारे त्या जे दुकानदार म्हणा किंवा गाड्या मालक आहेत, चायनीजचे असू देत किंवा वडापाववाले असू देत, यांच्या इंटरनल जी वादावाद आणि भांडणं हाणामाऱ्या ज्या रोजच्या चाललेल्या आहेत आणि तिथं येऊन दारू पिणे ह्या त्या ज्या गोष्टी सगळ्या तिथं म्हणजे जे चालू आहे सगळे असले उलटे उद्योग या अशा घटना बाबा घडू नये यासाठी आता आम्ही 2 दिवसापासून त्यांच्यावर कारवाई केली होती आणि पूर्ण चौपाटी बंद ठेवली होती. आत्ता ते सर्वजण आले होते, सगळे तिथले दुकानदार, सगळे मालक, हॉटेलवाले ते किंवा ते गाडाधारक सगळे. आता असं त्यांनी आमच्याकडं कबुली दिलेली आहे की बाबा आम्ही इथून पुढं कुठली वादावाद किंवा भांडणं करणार नाही. तसं काय झालं तर तुम्ही आमच्यावर दंडात्मक कारवाई, त्याबरोबर ज्या गाड्यावाल्यांची भांडणं होतील अशा गाड्यांना सस्पेंड करा, असं आता एक आमचा विषय असा या पद्धतीने झालेला आहे. याप्रमाणे ते लिहून देत आहेत. आणि जे कचरा तिथं टाकला जातो किंवा गोलबागेच्या इथं जे खरकट जे राहिलेलं टाकलं जातं तो पण एक विषय झाला. त्यावर सुद्धा त्यांनी अशी कबुली दिली की असं कोण आढळलं की त्यांना जागेवर 1000 रुपये दंड करायचा. आणि हे जे परवा दिवशी जे उद्योग सगळे झाले त्यांना 2000 रुपये दंड करून त्या गाड्या सस्पेंड करायचा असा विषय झालेला आहे. त्यातनं दुसरीसुद्धा गोष्ट आम्ही सांगितली की दोन्ही छत्रपती असू दे, म्हणजे उदयनराजे भोसले असू देत किंवा छत्रपती शिवेंद्रराजे भोसले असू देत, यांनी तुमच्या म्हणजे नगरपालिका प्रशासन असू दे किंवा आम्ही सर्व नगरसेवक किंवा सगळे नगरसेवक जे आहेत किंवा आम्हाला तुमच्या पोटाची काळजी तशी तुम्हीसुद्धा तुमची जबाबदारी आहे की तिथं येताना लहान मुलं असतात, लेडीज असतात किंवा जे सामान्य माणूस तिथं खायला जातो, ह्यांच्यावर तुमच्या भांडणाचा उद्या काय घडलं ह्याला जबाबदार कोण, यासाठी हा सगळा विषय एकंदरीत हा झालेला आहे. तर त्यांनी आत्ता आपल्याला कबुली दिलेली अशा प्रकारे, जर नाही झालं तर भविष्यात आपण कायमस्वरूपी चौपाटी बंद करायचा त्यांना आम्ही सांगितलं की अशा पद्धतीने कारवाई होईल. तर तुमची सगळ्यांची स्वतःची जबाबदारी आहे. कचऱ्याची असू दे, तिथं वादावाद होण्याचे असू देत किंवा अनेक काही गोष्टी ज्या घडतात तिथं, ते असले कुठलेही प्रकार व्हायला नाही पाहिजेत. येणाऱ्या नागरिकांना तिथं त्रास नाही झाला पाहिजे. नागरिकांना त्रास झाला तर तो आम्हाला बॉडीला सुद्धा आणि 2 महाराजांना सुद्धा हा त्रास आहे. 50 माणसासाठी 50,000 लोकांचं नुकसान नको व्हायला या असल्या लोकांच्यामुळं. त्या गोष्टीचं प्रतिबंध त्यांना आम्ही घाला असं सांगितलेलं. त्यांची संघटनेतली पण लोक होती, त्या पद्धतीने आम्ही त्यांना आत्ता सांगितलेलं आहे. तेथील काही परप्रांतीय स्थानिक व्यावसायिकांना दादागिरी करतात अशी एक माहिती समोर येते. तेच त्यांना सांगितलं, इथनं पुढं कोणाचीही भांडणं झाली तर तो परप्रांतीय आहे किंवा आपल्या शहरातला आहे, लोकल आहे, हे बघितलं जाणार नाही. ते ज्यांच्या दोघांच्यात भांडणं होतील त्या दोघांच्याही गाड्या सस्पेंड केल्या जातील आणि त्या गाड्या सस्पेंड करून महिनाभर सस्पेंड करून, आणि जर नाही तसं झालं तर कायमस्वरूपी बंद करणार असं आम्ही त्यांना आता सांगितलं. आणि त्याप्रमाणे ते लिहून पण देत आहेत. मी शिवाजी निकम, राजवाडा चौपाटीचे अध्यक्ष. आज आमच्या व्यावसायिकांमध्ये किंवा आमच्या राजवाडा चौपाटीवरचे थोडे आमच्यात मतभेद होते.
गाडी लावण्यावरून ह्याच्यावरून आमच्या लोकांच्यामध्ये जरा थोडंसं प्रॉब्लेम्स होते. त्या संदर्भात 2 दिवस प्रशासन राजवाडा चौपाटी नगरपालिकेच्या माध्यमातून बंद करण्यात आलेली होती. तर आज आम्ही 2 दिवस शनिवार रविवार असल्यामुळे सुट्टी होती. आज सोमवार दिवस आम्हाला मिळाला. आज आम्ही एक निवेदन राजवाडा चौपाटीच्या वतीने सर्व हाकोर संघटनेच्या वतीनं आमच्या आज सातारा नगरपालिकेचे अधिकारी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, जिल्हा हे आपले नगरपालिकेचे शिव यांना आम्ही रितसर लेटर दिलं की बाबा आमच्यात मतभेद जे काय असतील ते आम्ही मिटवून घेऊ आणि इथून पुढं कुठल्याही पद्धतीनं आमच्यामध्ये भांडणं होणार नाहीत याची आम्ही दक्षता घेऊ. आणि सांडपाणीची व्यवस्था असेल, कचऱ्याची व्यवस्था असेल, आमचं उरलेलं अन्न वेस्टेज इकडे तिकडे जाणार असेल इकडे तिकडे न टाकता आम्ही आमच्या घंटागाडीमध्ये टाकू. सगळ्यांच्यामध्ये डस्टबिन्स ठेवू आणि योग्य पद्धतीनं चांगल्या येणाऱ्या कस्टमरला कशी सेवा देता येतील असे एक आम्ही नगरपालिकेला निवेदनाद्वारे एक त्यांना हे दिलं आणि त्यांना सांगितलं की आज आमची परत चौपाटी चालू करावी. ते त्यांनी आम्हाला मान्यता दिली आणि उद्या सकाळी आम्ही राजवाडा चौपाटी पर्यापासून परत चालू करण्याची आम्हाला परवानगी दिलेली आहे. त्यामुळे आमची उद्या राजवाडा चौपाटी चालू होती. संबंधित गाडीवाले जे होते त्यांच्यावर काय कारवाईचे आदेश दिले त्याबद्दल काय माहिती? आणि जे काय संबंधित दोघांच्या मध्ये जे काय वाद होते ते वाद मिटवण्यासाठी आम्ही होऊन नगरपालिकेला सांगितलं की बाबा त्या 2 गाड्यांच्या वरती कारवाई करण्यात यावी. त्या पद्धतीनं नगरपालिकेच्या माध्यमानं आम्ही असंही केलं की बाबा जे काय इथून पुढं कोणी जे भांडणं करतील त्यांना 2,000 रुपये दंड आकारण्यात यावा आणि 1 महिनाभर किंवा 15 दिवसासाठी त्यांची गाडी बंद करण्यात यावी. हे केल्याने कसे होणार आहे की आपापसातले वाद मिटतील आणि इथून पुढे कोणाच्यात वाद होणार नाहीत. आणि ह्या सर्व आमच्या अध्यक्ष उपाध्यक्षांनी ह्या सर्व गोष्टी आम्हाला हे करून घेतल्या आणि आम्हाला सांगितलं की आम्ही स्वतःहून त्यांना सांगितलेलं की त्यांच्या दंडात्मक कारवाई करण्यात येईल. ती त्यांनी मान्यता दिलेली आहे आणि त्यांनी सांगितलं की असं जर तुमच्या वतीनं जर काय सगळं व्यवस्थित होणार असेल तर आमची काही हरकत नाही आणि मग त्यांनी आम्हाला चौपाटी चालू करण्यास परमिशन दिलेली आहे. आणि त्याबद्दल प्रशासन आणि हाकोर संघटनेच्या वतीने अध्यक्ष उपाध्यक्ष नगरपालिकेचे हे आहेत शिव आहेत यांच्या सर्वांच्या चौपाटीच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि जे काय आत्तापर्यंत आम्हाला सर्व पत्रकारांनी आम्हाला सगळ्यांनी सहकार्य केलं त्या पत्रकारांचं सुद्धा चौपाटीच्या वतीने मी अभिनंदन करतो.